सो आता मी तुम्हाला सांगेल आपले फोनिक झाले. तर आता काय करायचं, काना येतो ना, सगळेजण असा देतात बघा, क क ला काना का. हा जो काना असतो प्रत्येक कान्याचा फॉन ए येतो. एवढं लक्षात ठेवायचं, प्रत्येक कान्याचा फॉन हा कान्याचा फॉन ए. देन आपण जी पहिली विलांटी देतो, पहिली विलांटी तिचा फॉन काय येतो, आय. तिचा काय येतो, आय. जी पहिली विलांटी येते आय. पहिले आपण काय शिकलो, कान्याचा काय ए, काना ए. देन पहिली विलांटी आय. देन दुसरी विलांटी जेव्हा देतो आपण, दुसरी विलांटी तिचा फॉर्म काय येतो, डबल ई. दुसरी विलांटीचा फॉर्म काय येतो, डबल ई. दुसरी विलांटी डबल ई. पहिली विलांटी आय, दुसरी विलांटी डबल ई, दुसरी विलांटी डबल ई. काना ए, पहिली विलांटी आय, दुसरी विलांटी डबल ई. ओके. देन जेव्हा आपण उकार घेतो, पहिला उकारचा फॉर्म यू. कसं लक्षात ठेवशाल, यू. पहिला उकार यू. देन दुसऱ्या उकाराचा डबल ओ. दुसऱ्या उकाराला डबल ओ. पहिल्या उकाराला काय यू, दुसऱ्या उकाराला डबल ओ. देन जेव्हा आपण एक मात्रा देतो, एक मात्रा म्हणजे एक शिंग, आपण लक्षात ठेवण्यासाठी एक शिंग. एक मात्रेचा ई आणि त्याला मराठीत ए चा फॉर्म होतो, ई. एक मात्रेचा ई. जेव्हा दोन मात्रे येतात म्हणजे दोन शिंग येतात, दोन मात्र्यांचा ए आय. की काना एक मात्रेचा काय येतो, म्हणजे काना आणि एक शिंग, ओ. फॉन काय लिहितो, ओ. त्याचा फॉन काय येतो, ओ. फॉनिक काय येतो, ओ. जेव्हा काना आणि दोन शिंग येतात, तर औ. फॉनिक काय येतो, औ. काना आणि दोन शिंग, फॉनिक काय येतो, औ. ए यू. आणि आमचा काय येतो, एम किंवा एन. काही वेळेस एम येतो, काही वेळेस एन येतो. अनुस्वाराचा एम. मग तुम्ही लक्षात कसं ठेवणार, ए आय डबल ई यू डबल ओ. एक शिंग ई, दोन शिंग ए आय. काना एक शिंग ओ, काना दोन शिंग ए यू, एन. आणि जेव्हा साईडला दोन असतात ए. अशा प्रकारे जर तुम्ही हे फॉनिक जर लर्न केले आणि हे जर तुम्ही पूर्ण बाराखडी न करता नुसतं असं एक पेज तुम्ही काय करा, काना ए. दुसऱ्या पेजावर पहिली विलांटी आय, देन दुसऱ्या पेजावर तुम्ही नेक्स्ट पेजवर तुम्ही दुसरी विलांटी डबल ई, दुसरी विलांटी डबल ई. देन पहिल्या उकाराला यू. देन दुसऱ्या उकाराला डबल ओ. देन एक मात्रेला ई, एक शिंगला ई. देन दोन मात्र्यांना मीन्स दोन शिंगांना ए आय, दोन मात्र्यांना ए आय. देन काना एक शिंग म्हणजेच काना एक मात्रा ओ, देन काना दोन शिंग मीन्स ए यू. लक्षात ठेवा, ए यू. देन अनुस्वाराला एम किंवा एन आणि अहाला ए. अशा प्रकारे तुम्ही पूर्ण बाराखडी पाठ केली तर तुम्हाला लवकर स्पेलिंग बनवता येतील आणि तुम्ही लवकरात लवकर ते शिकून जाशाल. अशाच तुम्हाला जर लवकरात लवकर स्पेलिंग वगैरे शिकायचं असेल तर माझा पुढचा व्हिडिओ बघा. तोपर्यंत स्टे ट्यून. थँक्यू.